अगं सोडून दे ना मग त्याला. जशी मी बघते, जसं तुमचं लग्न झालं तसे तुमचे वाद चालू आहे. तुमचे भांडणं जर इतके टोकाला जात असेल ना, तर तू सरळ डिवोर्स देऊन टाक त्याला. आणि किती त्रास हा तू सहन करणार आहे रोज रोज. तू एक काम कर, डिवोर्स देऊन टाक त्याला सरळ आणि संपवून टाक एकदाच. 1 मिनिट थांबा, मी करते तुला फोन. अगं काय सल्ले देते आणि कुणाला डिवोर्स घ्यायला सांगतेय? अहो माझ्या बहिणीला. अगं काय झालं त्यांचं? अहो त्यांची रोज रोजची भांडणं असतात. तिचा नवरा तिच्याशी रोज भांडत असतो आणि मग मी तिला सांगून टाकलं सरळ, तू डिवोर्स घेऊन टाक म्हणून. तिचा नवरा तिच्याशी भांडतो की दोघांची पण भांडणं होतात? दोघांची पण भांडणं होतात. मग मग तू कसं म्हटली तिचा नवरा तिच्याशी भांडतो म्हणून? अगं असं नसतं. दोघांची भांडणं असतात, दोघांची पण चुका असू शकतात, एकाला दोषी ठरवायचं नसतं ग. आता मला एक सांग, तुमची लग्न झाली नव्हती, तुमच्या तिघांची भांडणं होतच होते ना? अगं असंच असतं. त्यावेळी तुझ्या बहिणीचे आणि तुझे भांडणं होतच होते ना? तुझी बहीण असल, तू असल किंवा तुझा भाऊ असल, तुम्ही तिघं एकत्र लहानचे मोठे झाले त्यावेळेस तुमचे भांडणं होतच होते ना? पण ते मिटत होते, कारण आपल्या लोकांची भांडणं ही होत असतात ग. मग नवरा बायको ते पण आपलेच असतात, एकमेकाला समजून घ्यावंच लागतं. संसार म्हटलं की ह्या गोष्टी येतातच. डायरेक्ट टोकाची भूमिका घेणं कितपत योग्य आहे मला सांग बरं? आपले पण भांडणं होतात, मग आपण लगेचच टोकाची भूमिका घेतो का? तेव्हा तू तिला समजून सांग, समजून घ्या एकमेकांना. लगेच डिवोर्स नको ग. मी एक सांगतो, तोडायला आहे ना अगदी एक क्षण पुरेसा असतो, पण जोडायला आहे ना पूर्ण आयुष्य लागतं बघ. सॉरी. तसं नाही ग. प्रत्येकाच्याच कुटुंबामध्ये, प्रत्येकाच्या संसारामध्ये सल्ले देताना खूप विचार करून द्यावे लागतात. कारण आपल्या सल्ल्यावर एक तर त्यांचा संसार खूप गुण्यागोविंदाने होतो किंवा संसार तुटूही शकतो. त्यामुळे सल्ले देणारा तेवढा परिपक्व असावा, आणि आपण सल्ले कुणाचे घेतो ते पण महत्वाचं आहे. आणि सगळ्यांना एकच विनंती आहे, डिवोर्स पर्यंत जाऊ नका. आणि व्हिडिओ आवडला तर नक्की फॉलो करा. धन्यवाद मित्रांनो.